बुरुड समाजाची स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी। प्राचीन काळापासून बुरुड समाज हा रानावनात भटकंती करून जंगलात असलेल्या बांबूपासून टोपली, सूप अशा हस्तवस्तू तयार करून विक्री करीत आपली पोटाची उपजीविका भागवत असून आजही जगण्यासाठी परिस्थितीला झुंज देत आहे। मात्र स्वातंत्र्याची 75 वर्षे उलटून सुद्धा बुरुड समाजाची हवी तशी उन्नती झाली नाही। त्यामुळे हा समाज हा शैक्षणिक, आर्थिक, व्यावसायिक दृष्ट्या विकासापासून कोसो दूर आहे। दिनांक 29 डिसेंबर 2024 रोजी कर्नाटक राज्यात असलेल्या बीदर येथे देशातील सर्वप्रथम बुरुड समाजाचे आराध्य दैवत श्री केतय्या स्वामी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण जल्लोषात करण्यात आले। यावेळी बुरुड समाजाकरिता स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन बुरुड समाज युवक संघटना नांदेड या संघटनेमार्फत लोकप्रिय आमदार बुरुड समाजाचे हरीश पिंपळे, किशोर जोरगेवार यांना युवक संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष शाहूजी वासमवार, राजेश्वर देवके बारहाडी यांनी निवेदन दिले। या प्रसंगी बुरुड समाजाचे परभणी येथील जिल्हा परिषद सदस्य बाबूरावजी नागेश्वर, दशरथ वडतिले, व्यंकट गुडवे, जवाहर पदमगिरवार, डॉक्टर राजू नागेश्वर, शिवराम दर्शनवार, अशोक पटकुटवार, शेषेराव पटकुटवार, मुकुंद वासमवार, सटवाजी गंधलवार, सुशील जोगलेकर, वैभव भिसीकर आदी जण मोठ्या संख्येने उपस्थित होते।